काका काय सांगाल, शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळाला आहे का? शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव उरलेला नाही. मी तुम्हाला हे सांगतो साहेब, एका एकराले कमीत कमी 17 ते 18 हजार रुपये खर्च येतो. आणि सोयाबीनले जो पूर्व मशागत करत असताना जो एकरी 18 हजार रुपये खर्च येतो, तो जर खर्च जर हे केला असता, सोयाबीनले कमीत कमी 8,500 9,000 रुपये भाव पाहिजे. या मिनिमम शेतकऱ्याच्या सर्व खताच्या भावावर जीएसटी आहे, रासायनिक भावावर जीएसटी, सर्व भावावर जीएसटी लावले. फक्त हे जे म्हणणं आहे ना, या म्हणण्याला काय अर्थ नाही. शेतकऱ्याला एका हाताने लुटायचं, अप्रत्यक्ष लुटायचं, दुसऱ्या हाताने द्यायचं. मग सरकार म्हणतंय आम्ही लाडकी बहीण योजना आणली आणि कामगार कल्याण मंडळामार्फत वेगवेगळ्या योजना आम्ही त्यांना दिल्यात. तर या वेळेला पुन्हा एकदा लाडक्या बहिणी महायुतीच्या पाठीशी होते. काय सांग? तुम्हाला हे सांगतो साहेब, जे 1500 रुपये दिले ना, तुम्ही आज जे गॅस सिलेंडरचे भाव पाहिले आणि तुमचे याचे भाव जर पाहिले, किराणा घेत असताना किराण्याचं 1,500 काय होतो? काहीच होत नाही. वस्तुस्थिती जी जीएसटी मार्फत हा जो अप्रत्यक्ष सरकारनं असा हात घालून काढलेले. आणि आतापर्यंत म्हणतात आमचा EPS 1995चा प्रश्न तुम्हाला सांगतो साहेब. आज आमचे लोक 30-40 वर्षापासून सर्व्हिस केलेली आहे. आणि याच्यात महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, ST महामंडळ, सहकारी सोसायट्या, बँका, महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशन यांनी EPFOला 1995 पासून 541 रुपयाचं अंशदान दिलेले आहे. अंशदान दर महिन्या कटा जाईल. या सरकारने आता EPS 1995चा जो प्रश्न आहे, मोदी येतात सबका साथ सबका विकास, हे सबका साथ सबका विकास कोणता आहे? एका हाताने शेतकऱ्या आपल्या करोडो कर्मचाऱ्याला मारायचं आणि त्याला ते पेन्शन पाहिलं साहेब तर 2,000 रुपये. म्हणजे ज्याने 30 ते सांगा, त्यांचा EPS 95 वाल्यांचा गेल्या 3 वर्ष झाले त्यांचं आंदोलन सुरू आहे. अजूनही तो प्रश्न मार्गी लागलेला नाही. या प्रश्नावर आमचे अशोक कमांडर राऊत यांनी जंतर मंतरवर आंदोलन केलं, आझाद मैदानावर आंदोलन केलं. या आंदोलनाचा काही फरक पडलेला नाही. याच्या वेळी ते उद्धव ठाकरे यांच्या कोरोनाच्या कारकिर्दीत आमच्या त्यांचा प्रश्न हा राज्य सरकारचा होता. हे जे होता एक केंद्र सरकारचा प्रश्न आधी नाही. महाविकास आघाडीच्या सरकारचे जे खासदार लोक होते, यांनी आमच्या प्रश्नासाठी दिल्ली जंतर मंतरवर भेटीसाठी आमच्या लोकांसाठी, वृद्ध लोकांसाठी भेटायला आले, पण हे भेटायला कोणी आले नाही. मोदीजींनी देखील तुम्हाला EPS 95 च्या पदाधिकाऱ्यांना आश्वासन दिले होते की आम्ही सत्तेवर आल्यानंतर आम्ही तुमचा प्रश्न मार्गी लावू. EPS 1995 अशोक कमांडर राऊतले यांनी 2 वेळा आश्वासन दिलं. या दोन्ही आश्वासनाची खैरात केली आहे ना. इथे येतात आमचा EPS कर्मचारी 1995चा बुलढाणा येथे सभा मंडप आहे, त्या सभा मंडपाने मुख्यमंत्री आले, त्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा भेट दिली नाही. म्हणजे एवढे आम्ही दरिंद्र झालो का? आमच्याकडून 30-40 वर्ष काम करायचं, अंशदान घ्यायचं आणि 2,000 आणि 1,500 रुपये पेन्शन द्यायची, हा कोणता न्याय हो? निश्चितच EPS 95 चा हा जो प्रश्न आहे केंद्राशी निगडीत होता आणि तो अद्यापही मार्गी लागलेला नाही. परंतु तो जो 7,500 रुपये तुमचं मानधन देण्याच्या संदर्भामध्ये चर्चा झालेली आहे, तेही मिळालेलं नाही. परंतु तुम्हाला आशा आहे का महाराष्ट्रात जर का महाविकास आघाडी सरकार आलं ते तुम्हाला मिळेल? हो, निश्चित मिळेल. हे विचार करणारं सरकार आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी हे जरी बोलत असेल, यांच्या मनात सहानुभूती आहे आणि आपुलकी आहे. जे सहकारी सोसायट्यातले कर्मचारी होते, सूतगिरण्यातले कर्मचारी होते, यांच्याकडून EPFOच्या नावाखाली यानं फंड वसूल केला. आजपर्यंत 30-40 वर्ष हे लोक आंदोलन करून, 10 वर्ष आंदोलन करून या लोकांचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. निश्चितच EPS 95 चा हा जो अंशतः जे अंशदान देऊन आणि जे रिटायर झालेले जे कर्मचारी आहे, महामंडळात काम करणारे जे कर्मचारी आहेत, यांचा देखील एक मोठा प्रश्न जो आहे तो समोर आलेला आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, बेरोजगारांचा प्रश्न आहे. अशातच या ज्या रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांचा देखील प्रश्न मोठा ऐरणीवर आलेला आहे. दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा.